माझं मी बघतो जमते. थांब जरा. अहो असं काय करताय? अगं शीतले, तू सारखी मदत केलीस ना लवकर बरा होणार नाही मी. हो नफीसा मैडम. हाँ मैडम बोलो. तबीयत कैसी है अब? जी मैम ठीक हूँ अभी. टाइम टू टाइम मेडिसिन ले रहे हो? हाँ मैम. और एक काम करो, आता ते बँडेज काढायला काय हरकत नाही, तुम्हारे यहाँ के डॉक्टर से निकलवा लो. ठीक है मैम. आणि स्लिंग तुला गरज वाटेल तब तक यूज कर सकते हो. हाँ मैम. आणि अजून काय काळजी घ्यायला लागेल का? मेडिसिन कंटिन्यू करनी होंगी. ड्रेसिंग के बाद मुझे कॉल कर देना, फिर बात करते हैं. ठीक है मैम. बाय. काय म्हणल्या? त्या म्हणल्या डॉक्टरांकडून काढून घेतलं तरी चाललं. होय मग आता तुम्ही मामांबरोबर दवाखान्याला जाऊन या. त्यांना कशाला उगाच, आपण जाऊन येऊ की एसटी न, त्याला काय होते? एसटी ना? नको नको, परत हादर बिद्र बसलं तर काय करायचं? थांब डॉक्टरांनाच फोन लावतो. हॅलो डॉक्टर. हा अजिंक्य शिंदे बोलतोय. नमस्कार फौजी, काय म्हणताय? काय नाही, ते स्लिंग आणि बँडेज काढायचं होतं. कधी येऊ मग? ऍक्च्युली मी तिकडे एका व्हिजिटिंगला येणारच आहे. जाता तर येऊन जातो तुमच्याकडे. मग आला की फोन करा मला. ओके बाय. काय म्हणले? अगं तेच येतो म्हणतो. काके काय ग, काय झालं? अरे बघ की कवापासून शेतीला फोन करतात, फोनच उचलना झाल्या. आता तुम्ही वागलायच तसे तर आम्ही कोण काय परक आहे का? आणि आम्ही आमच्याच पोरगीला बोललोय ना. तिला म्हणावं नसेल ना पटलं तर येऊन बोल, भांड आमच्याशी, पण असं बोलायचं बंद करू नकोस. अगं काके तसं नाही, तुम्ही विषय लय ताणताय. जाऊ दे, मी बोलून तरी काय फायदा होणार आहे म्हणा. आणि मी लहान आहे ना, त्याच्यामुळे सगळे मलाच गप्प करणार. हे बघ सौरभ, तू आता चिडू नकोस, बोल तुला काय बोलायचंय. हे बघ, यातलं आता हे सगळं मी आईला बोललो तर तिला कालवा करत. मला असं वाटतंय की दाजींनी आर्मीत जाऊ नये म्हणून तुम्ही हे जे सगळं करताय ना, ते मला काय बरोबर वाटत नाही. म्हणजे? अगं काके, तुला माहितीये का बाहेर फौजींना किती रिस्पेक्ट असतोय ते. मी कॉलेजमध्ये जातो ना, तर कॉलेजमध्ये प्रत्येक जण मला आज बिन विचारतात, कारण मी अजिंक्य शिंदेचा मेवणा आहे म्हणून. एवढंच नाही, आपल्या शितलीचा तो व्हिडिओ भाषण दिलेला तो बी बघत असतात लोक, आणि मला म्हणतात तुझी दीदी आणि तुझं दाजी लय डेअरिंग बाज आहेत. ते दोघं एवढे धीट होऊन वागतात, देशाचा त्यांच्या जबाबदारीचा एवढा विचार करतात, आणि तुम्ही असं स्वार्थी असल्यावर वागू नका. म्हणजे तू पण आम्हाला स्वार्थी म्हण? अगं तसं नाही. अरे सौर्या, माणसाच्या जीवाची काय किंमत असते कळतंय का तुला? अगं त्याच किमती जीवांना वाचवायचं काम करतात फौजी, स्वतःचा जीव धोक्यात घालून. माणसाच्या जीवाची किंमत यांच्याशिवाय दुसरा कुणाला असणार आहे ग? जाऊ दे, म्हणूनच सांगत नव्हतो मी, कारण की मी सांगितले तुम्ही ऐकूनच घेणार नाही. तुम्हीच असं अडगत वागताय म्हटल्यावरती शितलीकडनं काय अपेक्षा ठेवायची? चल, मला उशीर होतोय, जातो. सौर्या थांब, आम्ही चुकीचं वागतोय का बरोबर वागतोय आमचं आम्हालाच काही कळणार झालंय. तू माझं एक काम करशील? काय? तू आत्ताच्या आत्ता शितलीकडे जा. अगं पण कॉलेज? ती काय मला माहित नाही. हे बघ, मी ना शितलीच्या आवडीचं तुला काहीतरी करून देते, तू तिच्याकडे घेऊन जा. तू तिच्याशी बोल, तिच्या मनात नेमकं काय चाललंय ना ती जरा जाणून घ्यायचा प्रयत्न कर. याशिवाय माझ्या जीवाला चैन नाही पडणार. ठीक आहे, मी आलेच.
मन्या, ए मन्या, अरे आहेस का काय घरात? बोयते पाहुणं कुठं झालं गटून? हार गटून कुठे जातोय तवा? कारखान्यावर निघालो होतो दोघं बी. उद्या जरा रानात नांगरट करायची होती, म्हटलं मन्या आहे का बघावं. होय का? परत हळद लावता का काय? आता परत कशाला हळद, आधीची डिगभर पडू नये. आमची पण तीच बोंब आहे. नाहीतर काय, रेट कुठे आहे तवा? आणि हळद करायची का काय करायची ती नंतर बघू. आधी रान तरी पलटी करून घेतलं पाहिजे का नाही? घ्या घ्या घ्या. बर, फौजीची तब्येत काय म्हणते आता? आता बरी आहे. आजाला म्हणावं लवकर बरा हो, आणि बरा होऊन चांगला धडा शिकवते अतिरेक्यांना. समाधान काय नाही अरे, ती उद्या ट्रॅक्टरला भाडं आहे का तुझ्या? उद्या का? काय नाही यार, तेवढं रान पलटी करून घेतलं असतं तर बरं झालं असतं का नाही? उद्या जरा काम आहे, परवा चालेल का? हे म्हण्या, परावच काय काढलंयस? त्या का आपल्या फौजीचं रान आहे ते, तुझी कामं नंतर कर. मामानं आज्याकडे लक्ष द्यायचं का तुझ्यासाठी कामं पुढे ढकलायची? ठीक आहे, येतो उद्या. 3-4 तासाचं तर काम आहे, करून टाकू. ट्रॅक्टरचं भाडं काय असेल ते सांगून ठेव बाबा, आधीच तंगी चालू आहे. पैसे जर राहू दे रे, बघू नंतर. अरे तसं नको, काय आहे, नंतर परत तू एक आकडा सांगशील आणि मला घाम फुटेल. त्याच्यापेक्षा आधीच ठरवून घेऊ की. तसं नवं, आजनं एवढं मोठं काम केलं आपल्यासाठी, त्याची परतफेड होणार आहे का आपल्याकडनं? मी तर म्हणतो प्रत्येकानं फौजीच्या कुटुंबाला आपापल्या परीनं मदत केली पाहिजे. सत्कार होत राहील रे. तू म्हणतो तसं जर केलं ना तर खरं आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं होईल. म्हणून म्हणतोय पैसे वगैरे राहू दे, काय असेल ते काम करून देतो. अरे पण म्हणू काहीतरी घे की. अहो ना, काहीतरी घेऊन काय होणार आहे तवा? उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही, अगदी मनापासून बोलतोय मी. उद्या कुठलाच फौजी असं म्हणणार नाही मी असं केलं तर मला काहीतरी मिळालं पाहिजे. मग नाहीतर काय, आता तब्येत कशी आहे त्याची? तसा तो वाघच आहे, एक गोळी चाटून गेली काय म्हणून खचतो का तो? परत कधी जाणार आहे? रात्री नीट बरा तर होती त्याला, मग जाईल म्हण. बर, येऊ का मग? उद्या येतोच. चालतंय. नाना मामा घरा टाकतो चक्कर, येऊ का? ना हो, लोक लय नाव असतात बघा आजाला. त्यांच्या काय काय अपेक्षा आहेत त्याच्याकडनं, त्यांना आपलं मन कसं कळावं, काय बोलावं, कसं वागावं, काय सुचत नाही बघा मला तर. शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात अशी गत आहे बघ. लोकांना आपलं दुःख कुठं दिसतंय तवा? शितले, सौर्या, तू इथं अचानक कसा काय? सहजच आलो होतो. काकीनं नाहीतर आईनं पाठवलंय ना तुला? नाहीतर तू कसला येतोयस? हे दिलंय तुझ्यासाठी, आणि फक्त हे द्यायला म्हणून नाही आलो, मला जरा भेटायचंच होतं तुला. कशाला रे? हेच सांगायला की घरात जे आता चाललंय ना ते मला अजिबात पटत नाही. हे बघ सौर्या, तू इतरांची बाजू घेणार असशील तर मला अजिबात नाही तसं नाही. मला बी असंच वाटतंय की त्यांनी परत जावं आर्मी. वय, आणि मी बी आहे तुमच्या बरोबर. अगं जवान आहेत म्हणजे एवढं तर होणारच ना, आणि तेवढ्यासाठी म्हणून काय घाबरून जायचं असतंय का? अजून लय मिशन करायचे माझ्या दाजींना. खरं सांगू, घरातले जेव्हा तुझी बाजू घ्यायचे ना तेव्हा लय राग यायचा मला तुझा. एकुलती एक पोरगी म्हणून लय लाड व्हायचा तुझा. त्यात मी धाकटा आणि तुझ्यापेक्षा लहान पोरगा असून माझे लाडच व्हायचे नाही. कदाचित माझा बालिशपणाच होता तो, पण आता मला कळाले यावेळेला ना तुमच्या दोघांची बाजू पक्की आहे. तू माझी मोठी बहीण आहेस ना, त्याचा अभिमान आहे मला. कारण एवढं सगळं होऊन तू जरा बी हल्ली नाहीस ग.
आज पतूर लहान लहान म्हणून लई त्रास दिला ना तुला, पण आज मला कळले मोठा झालास रे तू. पोरी माहेर सोडून गेल्या की त्या घरातले भाऊ अचानकच मोठे होतात असं म्हणतात खरं, पण ते खरंच आहे की बहिणीला भावाचा आणि भावाला बहिणीचा आधार असतोय, आणि आज तोच आधार तू मला दिलास. आज मी निश्चिंत झाले बघ सौर्या, कारण मला पक्क माहितीये तू घर आणि घरातल्यांना एकदम नीट सांभाळशील. मला एवढं समजून सांगतेस तर मग तू वाक्य नीट. घरातल्यांवर चिडून त्यांच्याशी न बोलून काय मिळणार आहे? तिथले त्रास तुला बी होतोय की नाही? त्रास तर होतोय रे सौर्या. मग आता अजूनही किती दिवस चालणार आहे? जवळ हे पूर्णपणे बरे होत नाहीत तवर मी नाही बोलणार. शितले, अगं सगळ्यांना काळजी लागून राहिली ग. अरे काळजी आहे सगळं माहितीये मला, पण नुसतं काळजी करून त्यापेक्षा आमच्या दोघांच्या पाठीशी उभे राहिले, यांना आर्मीत जाण्यासाठी बळ दिलं तर जास्त बरं होईल नाही का? बघ बाई, तुला जसं वाटेल तसं कर. हा, आणि लय त्रास करून घेऊ नको, आणि तुला काही लागलं तर नक्की सांग. तुझा ह्यो भाऊ कायम तुमच्या सोबत आहे. येतो मी. मग काय झालं? अरे डॉक्टर साहेब, या या या, नमस्कार. नमस्कार. कसं काय येणं केलं आमच्या घरी? अहो फौजींचाच फोन आला होता, ते ड्रेसिंग काढायचं होतं ना. ते म्हणाले मी येतो. म्हणलं कशाला येत आहे? मी येतोच तुमच्याकडे. हे बाकी तुम्ही भारी केलं बरं का, म्हणजे फौजीनं तिकडे बोलवण्यापेक्षा तुम्ही इकडे आला, लयच भारी. व्हेरी गुड. शीतल, अजिंक्य, ते डॉक्टर आलेत, ड्रेसिंग काढायचे म्हणतात. डॉक्टर आलात व्हय तुम्ही? मी यांना घेऊन येते. येतील ते. बसा. हो बस. होय डॉक्टर. हा, आता तसा बरं आहे ना आमचा अजिंक्य? आता ते मी कसं सांगणार? आपण जगमगू ठरूया. डॉक्टर आलेत व्हय? हा. अगं व्हय, ते अजिंक्यांचं बँडेज काढायचं म्हणतात. बर बर, माझी फेडरेशनची मीटिंग आहे, मी जरा जाऊन येते. हो अध्यक्ष, आता कसल्या मिटिंगा फिटिंगा करत बसलाय? हा, फौजीची जखम किस्ती खोलवर गेली तेवढं बघून जावा. थांबा. बघा आपले फौजी. नमस्कार. नमस्कार. काय म्हणजे तब्येत? हाय आता बरे. आणि डॉक्टर साहेब तुम्ही कशाला आला? मी आलो असतो की. अरे नाही नाही, तुम्ही फौजी आहात म्हणून तर आम्ही आहे. आणि तुमच्यासाठी एवढं करू शकत नाही का मी? डॉक्टर घ्या पाणी. थँक्यू. बरं अजिंक्य, तिकडच्या डॉक्टरांशी बोलणं झालं ना तुमचं? त्यांना विचारूनच तुम्हाला फोन केला होता. मग ठीक. डॉक्टर तुम्ही काय घेणार, चहा का कॉफी? आधी जे काम करायला आलोय ते तरी करूयात. होय. बरं अजिंक्य, ब्लिडिंग वगैरे काही झालं नाही ना? नाही, परत काय नाही झालं. म्हणजे
काही नाही, असं जनरलच विचारलं. बरं आसलिंग घे बरं खाली. हा. सावकाश. डॉक्टर, आता बरा झाला असेल ना हात फौजींचा? आपण बघूया, जखम बघून ठरवू. यांनी एवढी काळजी घेतली म्हणल्यावर तसं काही टेन्शन नसेल. शितले, अगं नको टेन्शन घेऊ, बरा आहे हात. डॉक्टर तुम्ही काढा, ते बघितल्याशिवाय ना छेन पडणार नाही तिला. हो, तुमची काळजी आहे त्यांना. जखम बरी आहे. आपण थोडी हालचाल करून बघूया. हा, थोडा हळू हात खाली घ्यायचा. हळू. हा, अगदी हळू घ्या खाली. ओके ओके. दुखतंय? नाही. अजून घ्या खाली थोडासा. अहो, दुखतंय का? नाही, थोडीशी कळ मारली. थोडा थोडा सरळ करून बघू आपण. थोडंसं वर घ्या. हा, थोडा. थोडं. हा, हळू. ठीक आहे, रेस्ट घ्या. इथं दुखतंय का? हा, बघतोय. मला नाही वाटत हात यापेक्षा जास्त सरळ होईल म्हणून. म्हणजे डॉक्टर, फौजी फिट होऊ शकणार नाहीत का आता? अहो, ह्याचीच तर काळजी होती आम्हाला. ऐका, एवढं लगेच टेन्शन घेऊ नका. त्यांना या हाताने सगळी कामं करता येतील, पण काय? पण पहिल्यासारखी नाही. म्हणजे आर्मीत जाऊन सीमेवरती लढाई वगैरे करण्यात पद हात फिट नाही. नाही डॉक्टर, अहो असं कसं? तुम्हीच म्हणला होता ना जास्त. हो, मी म्हणालो होतो, पण पेशंट टू पेशंट फरक असतो. आणि बघा, तुमच्या या केसमध्ये ना फिजिओथेरपीनं मदत होईल, पण फार नाही व्हायची. म्हणजे आता आर्मीत जायचं राहीतच वे? मी कसं ठरवणार? मी जी परिस्थिती आहे ती सांगितली. सॉरी टू से, पण एखादा चमत्कारच हात सरळ करू शकतो. कुठल्या चमत्काराने येऊ हात बरा होणार असेल तर तो चमत्कार मी घडवून आणेन. अजिंक्य, तुम्ही परत सीमेवर जाणारच.